नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इथल्या शाखेच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवलेली ही सभा व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या नगरीचे माजी नगराध्यक्ष यादवरावजी तुडमे, स्पिनिंग मिलचे उपाध्यक्ष आमचे बाळासाहेब पाटील, मार्केट कमिटी बिलोलीचे सभापती चिरंजीव रवी पाटील, कोंडलवाडीचे सभापती श्रीमान बाबाराव, माजी कोंडलवाडीचे मार्केट कमिटीचे सभापती व्यंकटराव पाटील गुजरीकर, बिलोलीचे उपसभापती आमचे आनंदराव बिराजदार गुरुजी, माजी सभापती व्यंकटराव पांडवे, आमचे इंद्रजीत तुडमे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवकांचे अध्यक्ष आमचे बालाजीराव शिंदे, अंबादास शिंगारे, आमचे गंगाधरराव नरवाडे, राजेंद्र पाटील, आमच्या कॅडरचे श्रीमान गव्हाणे, सुभाष तडके, बँकेचे कार्यकारी संचालक अजय कदम, बँकेचे आमचे सिनियर इन्स्पेक्टर श्रीमान मोरे, राजेंद्र पाटील कारलेकर, हनुमंतराव पाटील बामणीकर, आमचे अतिशय सिनियर असे चेअरमन गोविंदरावजी पाटील किनाळेकर, नायगाव मार्केट कमिटीचे माजी उपाध्यक्ष आमचे प्रताप पाटील जिगळेकर, गंगाधर अनपलवार, रमेश शेटकर, रमेश मंगनाळे, आनंदरावजी शिंदे नागरीकर, अभिजित तुडमे, सदाशिव पाटील डाकोरे, संतोष शेषराव पाटील रोकडे, हनुमंतराव तोडे, दिलीप उत्तरवार, प्रदीप पाटील कुंचिरीकर, अविनाश पवार ज्यांनी अतिशय सुंदर असं बँकेच्या इमारतीचं काम केलेलं आहे, तो आमचा तरुण कॉन्ट्रॅक्टर, आमचे पत्रकार मित्र चंदनकर, राजेंद्र कांबळे, साईनाथ शिरोळे, रियाज, यादवराव लोकडे, शेख फारूक, उपस्थित सर्व आमचे चेअरमन, सगळ्यांची काही नावं मी घेऊ शकलो नाही, आणि उपस्थित बंधूंनो, मी सर्वप्रथम आपली दिलगिरी व्यक्त करतो की 11 वाजताचा कार्यक्रम होता, पण मला थोडं टेम्परेचर आल्यामुळं मला डॉक्टरनं जाऊ नका असं म्हणाले, ऊन लागल्यासारखं झालं तरी पण मी डॉक्टरना सांगितलं की ते सगळी मंडळी तिथे येत आहेत, मला काय फार काही झालं नाही, पण गेलो नाही तर अजून जास्त बिमार आहे समजतील लोक म्हणजे. थोडंसं बरं वाटल्यानंतर मी उशिरा तिथून निघालो आणि त्यामुळं आपली गैरसोय झाली, विशेष करून आमच्या पत्रकार मित्राची. कारण तुम्हाला सवय आहे म्हणजे वाट बघायची, मला माहीत आहे की आमचे सगळे कार्यकर्ते दादा केव्हाही 3-4 तास उशिरा येतात, हे तुम्हाला सवय होऊन गेलेली आहे. पण पत्रकार मित्रांना त्यांना रिपोर्टिंग करायचं असतं, त्यांनाही खूप वेळ लागला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. अतिशय विस्तारानं आमच्या कार्यकारी संचालकांनी अजय कदमने आपल्याला सांगितलेलं आहे, तरी पण मी अतिशय थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो
पहिल्यांदा गोविंदराव तुम्ही तर तेव्हापासून मतदार आहात माझे, कारण मला वाटतं 4-5 वेळात काय जास्त झालं. 1989 मध्ये राजेंद्र मी या बँकेचा अध्यक्ष झालो. 89 मध्ये. आणि आताही आपण ती बॅलन्स शीट काढून बघा, इथे अजय कदम आहेत, की अतिशय स्ट्रॉंग बॅलन्स शीट आहे. आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणात आपण शाखेंचा विस्तार केला. अजय तुम्ही काढून बघा, माझ्या काळामध्ये आपण शाखेंचा विस्तार खूप केला. आणि त्याचबरोबर 300-350 मुलं आपण त्यावेळेस बँकेमध्ये लावली. बँक अतिशय उत्तम होती. आपल्या सर्वांचे प्रेम, ईश्वराची कृपा, 90 मध्येच मी राज्यमंत्री झालो. आणि राज्यमंत्री झाल्यानंतर मला बँकेचा राजीनामा द्यावा लागला. अजून फार विस्तारात जात नाही. मधल्या काळामध्ये काही मंडळी चेअरमन झाली आणि बँक अडचणीमध्ये आली. मला मुद्दाम या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे की 2004 मध्ये रिझर्व्ह बँकेनं याला अवसान येण्यात काढलं. आता जसं मी सांगितलं, जवळपास 400 कोटीचा तोटा, 250-300 कोटी NPA. मला या ठिकाणी मुद्दाम उल्लेख केला पाहिजे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि आपले माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणांचा. कारण त्यावेळेस जर 100 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने दिले नसते तर बँक त्यावेळेस जायचे दिवाळखोरीमध्ये निघाली असते. अशोकरावने आग्रही भूमिका घेतली आणि विलासराव मराठवाड्याचे असल्यामुळं त्यांनी विशेष बाब म्हणून, मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, विशेष बाब म्हणून 100 कोटी रुपये भागबांडणी दिली. सुदैवानं 2008 मध्ये अशोकराव मुख्यमंत्री झाले आणि आपल्याला सांगायला आनंद आहे की ते कर्ज म्हणून दिलं होतं त्याला त्यांनी भांडवलामध्ये आपण रूपांतर केलं, म्हणून मी बँक राहील. बाकी फार इतिहासामध्ये मी जात नाही. मधल्या काही काळामध्ये गोविंदराव पेपरबाजी व्हायची की दादामुळं बँक लॉसमध्ये आली. अतिशय जबाबदारीनं आमच्या कार्यकारी संचालकाच्या उपस्थितीमध्ये सांगतो की माझ्या काळामध्ये बँक तोट्यामध्ये आलेली नाही. त्याची चार्जशीट आहे, बॅलन्स शीट आहे, प्रॉफिटमध्ये होत. गेल्या 2 वर्षापूर्वी चेअरमनची निवडणूक माजी खासदार आमचे वसंतरावजी चव्हाण त्यांच्यानंतर चेअरमनची निवडणूक. माझी स्पष्ट भूमिका होती की मला आता ही जबाबदारी कोणती स्वीकारायची नाही. मी संचालक म्हणून काम करायला तयार आहे, पण मला चेअरमन व्हायची नाही. तुम्हाला माहिती आहे अजय, अशोकराव अशी भूमिका घेतली की नाही म्हणले तुम्ही चेअरमन झालं पाहिजे. आणि मी या ठिकाणी जाहीररित्या अशोकरावचे आभार मानतो की त्यांनी मला चेअरमन केलं आणि ह्या बँकेला तोट्यातून नफ्यामध्ये आणण्याची संधी मला दिली. मी तुम्हाला सांगतो, आता जसं मी सांगितलं 53 कोटी 75 लाखचा नफा, कवळ नफा. अवघड काम होतं तुम्हाला माहिती आहे, पण आमचे कर्मचारी, आमचे MD यांचं सहकार्य, संचालकाचं सहकार्य आणि विशेष करून महाराष्ट्राच्या पातळीवर जेव्हा अशोकराव पालकमंत्री होते त्यांचं सहकार्य मिळालं. आमचे स्वर्गीय अजितदादा पवार यांचं सहकार्य मिळालं. आणि गव्हर्नमेंट लेवलला जे काही आमचं येणं होतं तेही आम्ही आणू शकलो. आज आम्ही आमची बँक फक्त 160 लोकांवर चालवतो. 160. खरी तर सँक्शन स्टेट 550 आहे. आज आमच्या 63 शाखा आम्ही जे आहे ते फक्त 160 वर चालवतो. मध्ये आपल्याला माहीत आहे की भरतीला परवानगी मिळाली होती, पण मध्ये खूप पेपरबाजी झाली. काही लोकांनी विधानसभेमध्ये प्रश्न निर्माण केले
भरतीमध्ये भ्रष्टाचार होतोय. आणि भरतीत झालेले जर भ्रष्टाचार कुठं होतं तुम्हाला माहीत नाही, पण झाली चर्चा. आता लोकशाही आहे, चर्चा होते तुम्हाला माहीत आहे. आम्ही संचालक मंडळानं गव्हर्नमेंटला पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही तुमची एजन्सी नेमा, भरती करा, आमचं काही ऑब्जेक्शन नाही. आमचा कुठेही त्या ठिकाणी सहभाग राहणार नाही. होईल आता त्याला निवडणूक प्रोसेस होईपर्यंत काही होणार नाही. निवडणूक झाल्यावर ती प्रोसेस होईल. मला इथं विशेष करून आमच्या गटसचिवाचेही गोविंदराव आभार मानले पाहिजे. एका गटसचिवाकडे 15 सोसायटी आहेत तुम्हाला मी सांगतो. आता हे जे कर्जमाफीचं होतं, शासनाचं असं असतं की एका 15 दिवसात आम्हाला हे रेकॉर्ड द्या. मी जाहीररित्या या ठिकाणी आमच्या बँकेचे कर्मचारी, आमचे विशेष करून CO, आमचे गटसचिव या सर्वांचे आभार मानतो की त्यांनी या परवा जे शेतकऱ्यांचं कर्जमाफीसाठी जे काही शासनाला रेकॉर्ड लागतं, रात्रंदिवस काम केलं आणि त्यातून त्यांनी ते तयार केलं. आज बँक अतिशय सुस्थितीमध्ये आहे. मराठवाड्यामध्ये लातूरच्या नंतर आपल्याच बँकेचा नंबर आहे. मी तुम्हाला सांगतो, आपली बॅलन्स शीट अतिशय स्ट्रॉंग आहे. भविष्यामध्ये या बँकेची अजून प्रगती होणार आहे. आम्ही गोल्ड लोन सुरू केलं. पुढे नव्हतं गोल्ड लोन गोविंदराव, आपल्याकडे सोन्या तारांवर कर्ज मिळत नव्हतं. पण मी गेल्या वर्षभरामध्ये सोन्या तारांवर देखील शेतकऱ्याला मी देतो. ट्रॅक्टरचं कर्ज बंद केलं होतं, आता ट्रॅक्टरलाही कर्ज आपण द्यायला सुरू केलं आहे. आणि जो कोणी कर्मचारी घर बांधू इच्छितो त्याला घर कर्ज देखील देण्याचं आम्ही सुरू केलं. तुम्हाला म्हणजे खूप काही सुधारणा केल्या, अजूनही आपल्याला करायच्या आहेत. आता जे इमारतीचं या ठिकाणी लोकार्पण आहे, भोकरची इमारतीचंही लोकार्पण आहे, बिलोलीची आहे, आमची नायगावची बांधकाम चालू आहे. आणि आमचा असा प्लॅन आहे की येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आमची जिथं जागा आहे त्या ठिकाणी आम्ही नवीन सुंदर अशा आमच्या बँकेच्या इमारती बांधणार आहोत. तुम्हाला आपलं नेहमी सरकार आम्हाला राहिलं. आता उद्याच्या 25 तारखेला आपला हा लोकार्पणाचा सोहळा आहे. सहकार मंत्री येत आहेत. पूर्वी अशोकराव काही वेळ मिळाला नाही, अशोकराव येणार होते, त्यांची भोकरला आहे, तिथं नाहीत ते. बाकी सगळी मंडळी आमची राहील. माझी आपल्या सर्व चेअरमन मंडळींना विनंती आहे की मोठा कार्यक्रम आपला झाला पाहिजे. सहकार मंत्री येत आहेत. इमारती खूप अतिशय तुम्ही पाहिली असेल का? पाहिलंच की नाही अजून? झाली की नाही सुंदर? हां, अतिशय सुंदर. मला या ठिकाणी आमचा काय अविनाश पवार, कुठं आहे अविनाश? मागे हां, कर सगळ्याला नमस्कार. खूप चांगलं काम केलं त्यांनी तुम्हाला. म्हणून अशा ह्याचं उद्घाटन त्या ठिकाणी आहे. आपण आपलं संचालक मंडळ घेऊन यावं. चेअरमन एकटेच येऊ नका, तुमचे जे संचालक मंडळ आहे ते घेऊन या. त्या निमित्तानं आपल्याला जे आहे ते एक अतिशय चांगला असा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी बँकेचा करायचा आहे. आपल्या सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि आमच्या प्रेसवाल्यांना विनंती करतो की आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारू शकतो.